हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज आहे वट पौर्णिमा। तर वट पौर्णिमेनिमित्त मी थोडासा छोटासा व्हिडिओ बनवलाय। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ। तर इथे वट पौर्णिमेनिमित्त मी रेसिपीज जेवायला काय बनवलं आणि नैवेद्याला काय कसं बनवलंय आणि पूजेची तयारी कशी केली आहे, तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी याच्यामध्ये दाखवलेला आहे। तर इथे मी सकाळी उठले, 6 वाजता उठले आणि मला 12 सव्वा 12 पर्यंत सगळं काम आवरायचं होतं। तर इथे मी आवरलं पण। तर मी हे कसं आवरलं तर हे पण मी तुम्हाला दाखवते झटपट। तर इथे होतं सकाळी मनूचं स्कूल, अभिमन्यूचं। तर त्याच्यासाठी एकदम फटाफट टिफिन बनवला। त्याच्या टिफिनसाठी शॉर्ट ब्रेकसाठी बनवलं फ्रेंच फ्राईज आणि लॉंग ब्रेकसाठी टोमॅटोची चटणी आणि चपाती आणि एक गाजर दिलं। आणि जो शॉर्ट ब्रेक आहे तर त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज दिलं आणि टोमॅटो सॉस केचप दिलं आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स दिले। आज फ्रेंच फ्राईज याच्यासाठी की आज फ्रायडे पण होता। तर फ्रायडेच्या दिवशी त्यांना चालतं असलं काही द्यायला, तर त्याच्यासाठी मग मी त्याला फ्रेंच फ्राईज दिले। तर खूप मस्त बनले होते, क्रिस्पी बनले होते। सकाळी थोडीशी गडबड पण होती त्याची जाण्याची आणि व्हिडिओ पण मी काढत होते। तर त्याचा टिफिन वगैरे झालाय तयार आणि तो पण तयार झाला होता आणि तो लगेच निघाला पण होता। तर इथे मी माझ्यासाठी काळी चहा बनवलीये। मी डेली काळीच चहा घेते सकाळी। तर चहा वगैरे घेतली, आंघोळ वगैरे केली, झाडू पोछा वगैरे केलाय आणि त्याच्यानंतर लगेच कुकर लावलं, डाळ टाकली हरभऱ्याची आणि मसाला पण काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग भिजलेली डाळ, मी उठले होते ना तर तेव्हाच मी हरभऱ्याची डाळ 1 वाटी भिजू घातली होती। ते याच्यासाठी की मला भिजवलेल्या डाळीचे भजे खूप आवडतात आणि खूप क्रिस्पी बनतात, खूप छान बनतात ते। तर इथे मी गुळाचं पुरण बनवणार आहे। तर गुळाचं पुरण आमच्या घरी खूप आवडतं आणि गुळाचंच खातात। कदाचित एखाद्या वेळेस गुळ जर का घरी नसेल तरच साखरेचं बनतं, नाहीतर गुळाचंच बनतं। तर इथे ना गूळ विरघळल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं तूप ऍड करायचंय आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय। आणि तूप जेव्हा ऍड करसान तर ते थोडं थोडंच ऍड करायचंय, एकदम जास्त तूप टाकायचं नाहीये। तर थोडं थोडं तूप ऍड करायचं, शिजवून घ्यायचं, हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं त्याला चांगलं प्रॉपर। तर इथे बघू शकता मी कसं थोडं थोडं तूप ऍड करून त्याला शिजवतीये। तर एकदम भारी स्मेल येत होता। मी त्याच्यामध्ये थोडीशी इलायची आणि जायफळ खिसून टाकलंय आणि बस हे 2च टाकलं आणि बाकी काही टाकलं नाहीये। तर इथे एकदम असं ते कंटिन्यू हलवावं लागतं पुरण, नाहीतर खाली लागण्याचे चान्सेस असतात। तर एकदम हात पण गळून आला होता माझा। तर इथे बघा परत मी तूप ऍड करतेय। तर तुपाने काय होतं की चपाती जी आहे ना ती एकदम सॉफ्ट, पुरण जे आहे ते एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ लागतं आणि टेस्ट पण खूप भारी लागते। तर तूप नसेल तर तुम्ही थोडंसं तेल ऍड करून पण त्याला शिजवू शकता, ते पण खूप भारी लागतं, सॉफ्ट येतं पुरण, असं एकदम असं भगर भगर नाही होत याच्यामध्ये ऍड केल्यानंतर तूप किंवा तेल। तर इथे पुरण झालंय, त्याला साईडने ठेवलंय थंड होण्यासाठी। तर त्याच्यानंतर मी भज्याची लगेच तयारी केली आणि भजे पण तळून घेतले, कारण की त्यांना टिफिन पण द्यायचा होता। तर म्हटलं नंतर पूजा झाल्यावर लगेच टिफिन बनवणं होणार नाही, तर त्याच्यासाठी झटपट पहिले स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी तयारी केली पूजेची। तर त्यांचा टिफिन पहिले तयार करून घेतला। तर त्यांना ऑफिसमध्येच मी पुरणपोळी देणार होते, कारण की ते जाणार होते 12:15ला। तर 12:15 पर्यंत सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या। तर पहिले मी त्यांचा टिफिन तयार करून घेतला आणि नैवेद्य मग नंतर केलं, नैवेद्याची तयारी। तर आमच्या घरी पुरणपोळीच बनवतात वट पौर्णिमेला। तर सकाळी रस वगैरे अजून तर मी वट पौर्णिमेला रस वगैरे काही खाल्ला नाहीये, आमच्या घरी पुरणपोळीच बनते। तर इथे मी पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय। तर महाराष्ट्राची लाडकी आहे पुरणपोळी, सगळ्यांनाच आवडते, फार आवडते पुरणपोळी। तर
इथे मी त्यांच्या टिफिनसाठी 5-6 चपाती करून घेतली. म्हणजे ते पुरणपोळी असलं की त्यांचे फ्रेंड्स पण घेतात, शेअर करतात. तर त्याच्यासाठी मग मी थोडंसं एक्स्ट्रा चपाती दिली. तर मस्त असं तूप टाकून त्याला चांगलं भाजलंय. तर बघू शकता चपातीचा किती छान कलर आलाय आणि वरच्या साईडने किती क्रिस्पी वाटतीये. तर काय करायचं, जे उलथाणं आहे ना, तर त्याने हलकंसं असं जास्त दाबायचं नाहीये, हलक्या हातानेच त्याला फिरवायचंय. म्हणजे जेणेकरून जे वरची लेअर आहे ती एकदम अशी क्रिस्पी होणार आणि छान लागणार टेस्ट. तर त्याच्यासाठी थोडं थोडं तूप ऍड करून त्याला छान भाजायचंय. आणि जेव्हा पण तुम्ही पिठामध्ये म्हणजे पुरणाचा गोळा भरसाना तर थोडंसं तेल लावायचं आतल्या साईडनी, जेणेकरून अजून छान आतून म्हणजे पुरणामध्ये जेव्हा तुम्ही चपाती, एखादी शिळी चपाती राहिली आहे आणि त्याला गरम करसान तर आतून त्याला तूप सुटेन, खूप भारी वाटतं मग. तर खूपच छान लागते मग चपाती. तर इथे झाल्या होत्या 3-4 चपाती, अजून 2 टाकायच्या होत्या. तर असं झटपट मस्त 3-4 चपात्या टाकल्या आणि लगेच टिफिनची तयारी केली. तर एकदा मी त्यांना पुरणपोळी दिली होती ऑफिसमध्ये. तर काय झालं होतं, ती एकदम अशी म्हणजे त्याच्यासोबत फक्त पुरणपोळी घेऊन गेले होते, त्याच्यासोबत दूध आमटी काहीच नव्हतं नेलं. त्याच्यासाठी त्यांना एकदम असं सुक्कं वाटत होतं. तर ह्यावेळेस मी त्यांना आमटी पण दिली आणि दूध पण दिलं. माझ्या आईच्या तिकडे खीर खातात पुरणपोळी सोबत आणि इकडे दूध खातात. तर मला खिरीचीच सवय होती पुरणपोळी सोबत खाण्याची, पण काही दिवस थोडं झालं, नंतर सवय लागून गेली पुरणपोळी सोबत दूध खाण्याची. तर इथे मी त्यांना असं चपाती दुसऱ्या टिफिनमध्ये दिली, त्याच टिफिनमध्ये नाही दिली आणि फोल्ड नाही केली चपातीला, अख्खी म्हणजे गोल दिलं. आणि त्याच्यावरतीच एक टिश्यू पेपर ठेवून त्याच्यावर भजी ठेवली आणि 1-2 मिरची ठेवली. त्या मिरचीला अगोदरच मी मीठ लावून ठेवलं होतं. तर मस्त हे टिफिन झालाय आपला तयार. त्यांचा पण टिफिन झटपट तयार झाला. तर त्यांचा टिफिन मी त्यांच्या बॅगजवळच ठेवून दिला होता. म्हणजे जेव्हा ते मंदिरावरून आलो तर लगेच ते टिफिन घेतील आणि लगेच निघतील. तर नाश्ता वगैरे पण करून दिला होता त्यांना, त्यांनी नाश्ता वगैरे पण केला होता. माझा तर उपवासच होता, तर मी डायरेक्ट उपवास सोडणारच होते दुपारी. तर इथे झटपट मी तयार झाले, शक्तीला पण तयार केलं आणि तिला थोडंसं खाऊ घातलं, जेणेकरून मंदिरामध्ये ती छान खेळेन. तर इथे मी आमच्याकडे आंब्याला असंच करतात, म्हणजे 5 वेडे मारतात आंब्याला आणि त्याला हळदी कुंकू लावून मग ओटी भरायला तयार राहतात. तर इथे मी ताटाची तयारी करते. तर इथे ओटीचं सामान घेतलंय, हळदी कुंकाचं घेतलंय, धागा घेतलाय आणि तुपामध्ये भिजवलेली फुलवात पण घेतलीये आणि भिजवलेली डाळ, हरभऱ्याची भिजवलेली डाळ घेतलीये आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर ऍड करून त्याला म्हणजे वटपौर्णिमेला हाच प्रसाद असतो, भिजवलेली हरभऱ्याची डाळ असते. तर इथे मी पहिले मंदिराची म्हणजे घरीच मंदिराची पूजा करून घेणार आहे पहिले आणि त्याच्यानंतर तुळशीची पूजा. तर इथे पण मी एक आंबा वाहिलाय आणि तसे मी 7 आंबे तयार केले होते, एक मंदिराला आणि एक तुळशीला आणि 5 ओटी भरताना 5 जणींना. तर इथे मी तुळशीची पण छान पूजा करून घेतली आहे हळदी कुंकू वाहून आणि घरची पूजा झाल्यानंतर लगेच मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये फार गर्दी होती. तर तिथे शक्तीला मोकळं सोडून दिलं होतं मी, म्हणजे तिचे पप्पा पण होते सोबत, तर ते पण लक्ष ठेवत होते. तर ती छान खेळत होती, परेशान वगैरे काही केलं नाही तिने, बघू शकता खाली बसलेली आहे. तर तिथे होतं दत्ताचं मंदिर आणि देवीचं मंदिर आणि तिथेच वड पण होता आणि तुळस पण होती, छान मस्त वाटलं. तर पूजा केली पहिले मंदिरामध्ये जाऊन, त्याच्यानंतर तुळशीची पूजा केली. तुळशीला पण हळदी कुंकू वाहून प्रसाद ठेवून पूजा केली छान आणि त्याच्यानंतर वडाची पूजा केली आणि वडाची पूजा झाल्यानंतर मग त्याला फेरे वगैरे घातले. तर तिथेच ओटी भरली, म्हणजे ओटी ठेवली तिथे आणलेली, म्हणजे पीस, हळकुंड हे सगळं पूजेचं सामान तिथे ठेवून दिलं, पूजा केली छान आणि मस्त 7 वेडे घातले शांततेनं. तर बघू शकता किती गर्दी होती, गर्दी तर होतीच, बायांची तर गर्दी असणारच आज. तर मला तिथे
बसलेल्या काही जणी दिसल्या तर मी लगेच त्यांना त्यांची ओटी भरली आणि त्यांनी पण माझी ओटी भरली. तर खूप छान वाटलं. म्हणजे मला कुठल्याही याच्यामध्ये अडचण आली नाही. व्यवस्थित माझी वडाची पूजा झाली आणि सगळं व्यवस्थित झालंय. तर इथे लगेच घरी पण जायचं होतं. तर घरी निघालोच होतो. घरी आल्यानंतर मग शक्तीला थोडंसं खाऊ घातलं, तिचे कपडे वगैरे चेंज केले आणि नैवेद्य दाखवला. नैवेद्य घरी मंदिराला दाखवला, आजोबांना दाखवला, तुळशीला दाखवला आणि लगेच नैवेद्य दाखवल्यानंतर मग माझ्या ताटाची तयारी केली. आमच्या घरी तर दुपारीच उपवास सोडतात, तर मी पण दुपारीच उपवास सोडला होता. तर इथे बघा दुधावर किती भारी स्माइली फेस आलाय. तर कसा वाटला व्हिडिओ माझा आज छोटासा बनवलेला, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय बाय.